विठुरायाच्या मस्तकावरती शिवपिंड आहे आणि महादेवाला नारायण अतिशय प्रिय आहे. तुम्ही म्हणाल विठ्ठलानं भगवान शंकराला माथ्यावर घेतलंय, महादेवानं विष्णूला कुठे ठेवलंय? एकदा काय झालं, भगवान महादेव नारायणाला म्हणत होते, नारायण तुम्ही मला भेटायला येतच नाही, कारण आकाशाची देवता विष्णू आहे आणि पृथ्वीचे मालक भगवान शंकर आहेत. किती मोठं तफावत आहे दोघांच्या मध्ये. मग महादेव म्हणतात, नारायणा मला भेटायला येतच नाही, तुम्ही कधी याल बरं मला भेटायला? शिवजी नारायण को बुलाते हैं, नारायण मुझे मिलने के लिए आप आओ. भगवान विष्णु कहने लगे, भगवान भोले बाबा मैं आया था, धरती के नजदीक में आया, लेकिन मैंने देखा धरती के हर कंकर में शंकर है. मैं पांव रखूं तो कहाँ रखूं, मैं पग रखूं तो कहाँ रखूं, पैर रखने के लिए मुझे जगह नहीं मिली, मैं वापस चला गया. नारायण म्हणतात, महादेवा मी भेटायला आलो होतो, जवळ आलो पण पाय कुठे ठेवू हेच कळेना मला. का? मातीच्या कणाकणामध्ये भगवान शिव सामावलेले आहेत. दगडामध्ये भगवान शिव स्वरूप आहेत. कुठे पाय ठेवू? तुमच्या शिवलिंगावर तर पाय ठेवू शकत नाही मी. अरे बापरे नारायणा, ही अडचण झाली का म्हणे, हीच अडचण झाली, कुठे पाय ठेवू तेच कळेना. महादेवानं सांगितलं, नारायणा असं रूप धारण करा, असं रूप धारण करा की त्या रूपाला, त्या देहाला, त्या शरीराला पायच नसते, त्या रूपात तुम्ही माझ्याकडे या. नारायणाने विचार केला, असं कोणतं शरीर आहे पाय नाही पण खूप पळतंय? सांगता येईल का तुम्हाला कोणतं रूप आहे? वा, खूप हुशार आहात तुम्ही सगळेच. साप असा देह आहे, सापाचा असं शरीर आहे, पाय नाही पण खूप पळतंय. 2 पायाचा माणूस किती पळावा त्याही पेक्षा वेगानं पळतं. मग सापाच्या रूपात नारायण आले. मेरे भगवान नारायण शेष रूप में जब आए धरती की ओर, शिवजी को बहुत ही आनंद हुआ. महादेवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. नारायणाला येताना पाहतात नारायण येत आहे, शिवजीला आनंद झाला. आलेल्या नारायणाला भेटण्याची एवढी आतुरता निर्माण झाली. शेष रूपात नारायण आले, महादेवाला कडकडून मिठी मारली आणि जशी मिठी मारली तशी गडातच घेतलं शेषाला. महादेवाच्या गडातला जो शेष आहे तो नारायण आहे, म्हणून त्या शेष रूपाला शेष नारायण म्हणतात. बोला शेष नारायण भगवान की जय. महादेवाच्या गडातला जो साप आहे तो साधारण सर्प नाहीये, साक्षात भगवान विष्णूचं स्वरूप आहे, भगवान नारायणाचं रूप. दोघांना एकमेकाशिवाय अजिबात जमत नाही. मग पाणी सुद्धा विष्णूचं रूप आहे, नारायणाचं रूप आहे. महादेवानं सांगितलं, नारायणा पाणी हे तुमचं रूप आहे, जो मला लोटाभर पाणी अर्पण करेल मी त्याचं कोटी कल्याण करेल. मला लोटाभर पाणी फक्त घालू दे. आणि विष्णू, पाणी हे तुमचं रूप, हे जल म्हणजे जगाचं जीवन असेल. अभ्यास करा थोडासा. स्वयंपाक करायचा असेल काय लागतं? पाणी. जेवण झाल्यानंतर पाणी, स्नान करायला पाणी, फरशी पुसायला पाणी, घर बांधकाम करण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, फॅक्टरी चालवण्यासाठी पाणी. घरात कोणी पाहुणा आला पहिले पाणीच द्यावं लागतं. एखादी पूजा करायची संकल्पासाठी पाणीच, देवाला अभिषेक करायचा आहे पाणी. आणि शरीरातलंही जेव्हा पाणी कमी होतं ना तेव्हा सलाईनद्वारे पाणी चढवतात आपल्या शरीरामध्ये. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की जल हे विष्णूचं रूप आहे आणि विष्णू, तुम्ही या जल रूपानं विश्वाला व्यापलेले असाल म्हणून तुमचं नाव विष्णू. जल हे जगाचं जीवन असेल आणि ते जल जो कोणी मला तांब्याभर अर्पण करेल मी त्याला भरभरून आशीर्वाद देईल. विष्णू भगवंताला खूप आशीर्वाद दिले महादेवानं. लोटाभर पाण्यानं मला अभिषेक करणाऱ्या माणसाचं मी कोटी कल्याण करेन. माझ्या मस्तकावरती अखंड
जलधारा जी लोक अर्पण करतील मी त्यांचं कल्याण करेल, हे आशीर्वाद तर दिले. मग ब्रह्मदेव म्हणतात, देवा विष्णूचं तुम्ही पाणी स्वीकारलं, माझं काहीतरी स्वीकारा. ब्रह्मा काय घेऊ तुझं, काय स्वीकारू? अहंकारानं नाडला तू. देवा चुकलो मी, पण आई चुकली तर लेकराला दंड देते, छडी देते, पण कधी कधी प्रसंगी मायेनं जवळ सुद्धा घेत असते. तुम्ही आई आहात भोले बाबा, चुकलोय मी, पण तुम्ही मला माफही केलंय, आता माझं काहीतरी स्वीकारा. सांग ब्रह्मदेवा काय स्वीकारू तुझं? ब्रह्मदेवानं 2 वृक्ष निर्माण केले, एक लाल चंदन आणि एक पांढरं चंदन. महादेव म्हटले मी पांढरं चंदन स्वीकारणार नाही, मी लाल चंदन स्वीकारतो. महादेवानं ब्रह्मदेवाच्या कडनं लाल चंदन स्वीकारलं. महादेवाच्या पूजेमध्ये लाल चंदनाचा समावेश असावा. ब्रह्मदेवाला आनंद झाला की आपलं चंदन स्वीकारलं. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव दोघेही महादेवाला प्रार्थना करतात, देवा माझं चंदन एकाचं पाणी स्वीकारलं, आमच्या दोघांची अशी इच्छा आहे आपल्या तिघांच्या तेजातून एक वनस्पती तयार व्हावी आणि ती तुमच्या पूजेमध्ये विशेष असावी. तिन्ही देवांचं तेज एकत्र आलं आणि त्यातून 3 पानाचं बेल वृक्ष तयार झालं. आता शिवशास्त्र अनेक रूपाने सांगितलं जातं. कुठे कुठे सांगितलं जातं की माता लक्ष्मीच्या कडनं बेल वृक्षाची निर्मिती झालेली. कुठे कुठे सांगितलेलं आहे माता पार्वतीच्या अश्रूपासून बेलाचं झाड तयार झालेलं आहे. पण एके ठिकाणी असंही सांगितलेलं आहे तिन्ही देवांच्या तेजातून 3 पानाच्या बेलाच्या झाडाची निर्मिती झालेली आहे. आणि बेलाचं पान हे एवढं विशेष आहे, ते तिन्ही देवांचं प्रतीक आहे. जो कोणी एक बेलाचं पान महादेवाला अर्पण करेल त्याची 3 जन्माची पाप नष्ट होते. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिदेवम त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पणम. काय सांगितलं या बेलपानाचं महत्व? त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिदेवम त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पणम. एक बेलाचं पान महादेवाला अर्पण केलं तर 3 जन्माची पाप नष्ट होत आहेत. रांजनोली हे तिन्ही देवांच्या तेजातून निर्माण झालेलं आहे. ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांच्या शक्तीतून बेलवृक्ष तयार झाला. त्याला 3 पानं आहेत. ही 3 पानाचं एक बेलपान महादेवाला वाहिलं की किती जन्माचं पाप संपलं? 3. एक बेलाचं पान वाहिलं की 3 जन्माची पाप नष्ट होतात. 2 बेलाची पानं वाहिली तर किती जन्माची पाप जातील? मोजा 6 जन्माची. 10 बेलाची पानं वाहिली तर किती जन्माचं पाप संपेल? 30. बापरे, 10 बेलाची पानं वाहिली तर 30 जन्म पाप संपलं. किती मोठी फायद्याची गोष्ट सांगितली आपल्याला. 100 बेलाची पानं वाहिली तर किती जन्माचं पाप नष्ट होईल? 300. काही साधी गोष्ट आहे काही? आणि या सगळ्या गोष्टीवर अविश्वास धरायचा नाही, कारण हा श्लोक सोनालीताईंनी स्वतःच्या घरी तयार केलेला नाही. त्रिजन्म पाप संहारम कशानं? बिल्वपत्रम शिवार्पणम. एक पान वाहिलं तर 3 जन्माची पाप जातात. 100 बेल पानं वाहिली तर 300 जन्माची पाप संपली. 1000 बेलाची पानं वाहिलं तर 3000 जन्माचं पाप संपलं. बापरे, किती फायदा आहे दीदी. हे आम्हाला माहिती होतं पण आम्ही कधी विचारच केला नाही या गोष्टीचा. सगळं आपल्याला माहिती आहे पण लक्षात येत नाही. ते लक्षात आणून देण्यासाठीच आम्ही आहोत. आम्ही म्हणजे महाराष्ट्रातले सगळे वक्ते, अभ्यास करणारे माणसं, कीर्तन करणारे माणसं, ग्रंथ वाचन करणारी माणसं, शास्त्र जाणणारी माणसं. 1000 बेलाची पानं वाहिली तर 3000 जन्माची पाप जातात. कोणी म्हणाल दीदी मग नेमकी वाहायची किती आम्ही पानं?
किती जन्माचं गाठोडं घेऊन आलो ना तेवढी वायाची. किती जन्माचं गाठोडं सोबत आणलंय आपण आपल्याला माहिती नाही, पण संख्येनुसार आपण अभ्यास करू. 30 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 20 लक्ष योनी पशुचे घरी, मानवा भीतरी 4 लक्ष मिळून लक्ष 84. आणि एवढा फेरा फिरलो. मग जेव्हा आपण मुंगीच्या देहात होतो, कुणाला तरी चावलं असतं ना पण मुंगीच्या देहात, मग ज्याला आपण चावलो त्याला काय आनंद थोडा झाला असेल, त्याचा जीव तळतळला असेल. विंचू होऊन आपण कुणाला तरी डंख केला असेल विंचुवाच्या रूपात, त्या माणसाला काही आनंद थोडाच झाला असेल, तिथेही आपल्याकडनं दोष घडलेला आहे. मग हे कित्येक जन्माचे गाठोडे आपण सोबत घेऊन आलोय. पण धन्य आहे हा मानवी देह, भगवंताची विशेष कृपा आहे आणि शास्त्राची विशेष कृपा आहे. बाबांनो, हे साधन मिळालंय. या साधनाच्या माध्यमातून, या सेवेच्या माध्यमातून स्वतःला निर्दोष बनवा, पापमुक्त व्हा. मार्ग सोपा आहे. 1 बेलाचं पान व्हा, 3 जन्माचे पाप, हजारो बेलाची पानं व्हा आणि हजारो जन्मातून मुक्त व्हा, पापमुक्त व्हा. जशी जशी पाप वजा होतील तसं तसं संकट, अडचणी, समस्या ही कमी होऊन जाईल. माझ्यावर विश्वास ठेवू नका, या शास्त्राला विश्वास ठेवा, या शास्त्राला मान्य करा. आज आपल्याला त्रास का होतोय, मागच्या जन्मात काय केलं, त्याच्या मागच्या जन्मात काय केलंय, कुणालाही काही माहिती नाही. आज आपल्या समोर संकट आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत. मग त्या समस्या, मागची घडलेली पाप समस्येच्या रूपाने आपल्या समोर उभी राहत असतात. मग ती पाप जशी कमी होतील ना तसं आपल्याला सुख मिळेल. पाप जेवढे जास्त आहे तेवढं दुःख जास्त. पाप कमी झाली की सुखाचा प्रभाव वाढला, सुख वाढलं. म्हणून ही पाप कमी करण्यासाठी, मागे घडलेली काही आपल्याकडनं दोष आहेत ते आपल्याकडनं माहिती नाहीत आपल्याला, पण आहेत काहीतरी, ती वजा करण्यासाठी याच्यापेक्षा सोपं आणि सुंदर साधन कोणतं आहे का? किती सुंदर साधन आहे. मग आता मी एवढं सगळं समजावून सांगितलंय. शिवरात्रीच्या दिवशी प्रयत्न करा महादेवाला जास्तीत जास्त बेलपान अर्पण करण्याचं. पुढे म्हणाल दीदी महादेवा शिवरात्रीच्या दिवशी देवाचं तोंडच दिसू द्या, तेवढा चोख कर. महादेवाचं तोंड सुद्धा लवकर दिसत नाही, शिवलिंग दिसत नाही, प्रचंड गर्दी असते. त्या दिवशी एवढी बेलाची पानं आम्ही कशी व्हावी? तुम्ही गर्दीचा दिवस सोडून एरवी महादेवाला बेलपत्र अर्पण करा, अर्पण करा. तुम्हाला तुमच्या जीवनात बदल पाहायला मिळेल, तुमच्या जीवनातल्या अडचणी कमी झालेल्या पाहायला मिळतील. म्हणजे तुमची अडचण आरोग्या संदर्भातल्या असू द्या, ऐश्वर्या संबंधातल्या असू द्या, सत्ता संपत्ती पदासंबंध, कोणत्याही संबंधातली तुमची समस्या असू द्या, त्या समस्येतून तुम्ही बाहेर पडताना दिसाल. ही महादेवाची कृपा आहे. महादेव फार सरळ देव आहे, भोळा देव आहे आणि याची सेवा सुद्धा भोळी आहे, साधी सरळ आहे, जास्त अवघड आणि अडचणीची अजिबात नाही. ही बेलाचं पान, तिन्ही देवाचं प्रतीक. 1 बेलाचं पान व्हा, त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पणम. ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणतात, देवा आपल्या तिघांचं प्रतीक बेलपत्र निर्माण झालं. ब्रह्माजीचं लालचंदन स्वीकारलं, माझं पाणी स्वीकारलं. आम्हाला असं वाटतंय आता तुम्ही असं सुंदर स्वरूप धारण करा की ते रूप पाहून आम्हाला आनंद झाला पाहिजे. महादेवानं असं स्वरूप धारण केलं. महादेव 5 मुखाचे झाले, महादेव पंचमुखी झाले. महादेवाच्या एका मुखातून भांग, दुसऱ्या मुखातून धोत्रा, शमीपत्र, दुर्वाघास, रुई या 5 वनस्पती बाहेर आल्या. रुईला कुठे रूट म्हणतात, कुठे रुई म्हणतात, कुठे रुचिक म्हणतात, कुठे आकडा म्हणतात. ज्या त्या भागात जे ते शब्द असतील ते ते आपण आपले समजून घ्या. आम्हाला तुमच्या भागात काय म्हणतात ते काहीही माहिती नाही. रुई म्हणतात, खूप छान. आमच्याकडे पण रूट म्हणतात, इकडे रुई म्हणतात, कुठे विदर्भात रुचिक म्हणतात वाटतं. आता कथा कीर्तनाच्या माध्यमातून खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरण्यात येतं, म्हणून वेगळ्या वेगळ्या भागात वेगळे वेगळे भाषा. एकदा आम्ही गेलो साताऱ्याला, म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे, मी नवीनच कथा करत होते तेव्हा. पहिलीच कथा माझी सातारा जिल्ह्यात मान तालुक्यामध्ये. पहिल्या दिवशी गेलो, नवीन होतो, लहान वय होतं, असं काही समजत नव्हतं.
कथा करायला लागलो आणि पहिल्या दिवशी जेवणासाठी आम्ही बाहेर गेलो. एका मावशीनं आम्हाला जेवायला बोलावलं आणि जेवण चालू झालं. खूप छान बनवलं होतं जेवण. जेवण अर्ध्यात आलो आणि मावशी म्हणे, दीदी अहो सगळं दिलं पण चटकाच राहिला, देऊ का चटका? म्हटलं बरं आहे का आता. म्हटलं मावशी मला चटका नको, जीव घालताना वरण चटका देता? अहो म्हणे थोडा तरी घ्यावाच लागेल चटका. मी म्हटलं नको नको, मला नको चटका. नाही म्हणे थोडा तरी दे म्हण चटका. मी म्हटलं काय डोक्याला ताप झाला. एक तर तुमच्या गावात आम्ही नवीन पहिल्यांदा कथा करायला आलो, आज पहिला दिवस, पहिल्या दिवशी चटका देताय, मला नको चटका. नाही म्हणे थोडा तरी चटका घेऊनच. खूप छान आहे चटका. म्हटलं चटका कुठं छान असतो का? मी खूप जाम गोंधळले. पण माझ्या शेजारी त्यांच्याच गावातला एक माणूस होता. त्या माणसाच्या लक्षात आलं की मला चटक्याचा अर्थ कळत नाही म्हणून. तो माणूस म्हटला, अक्का दीदीला नका देऊ चटका, मला द्या चटका. म्हटलं तुम्ही तरी कशाला घेता चटका? तुम्ही पण घेऊ नका चटका. नाही नाही म्हणे दीदी तुम्ही, मी घेतो चटका, तुम्ही बसा. नाही म्हटलं तुम्ही पण नका घेऊ चटका. तो माणूस म्हणतो, अक्का तुम्ही आणा चटका. मला वाटलं बाई आता पळीमध्ये विस्त बांधते की काय, विस्तवाचा चटका माझ्या डोक्यात ते. पण ती बाई त्या पळीमध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा घेऊन आली. मी म्हटलं याला चटका म्हणतात. हे मला खूप उशिरा कळालं. ते वेगळ्या भागामध्ये वेगळी वेगळी भाषा असते. तसं तुमच्याकडे रुई म्हणतात, कुठे रुचिक म्हणतात. महादेवाच्या 5 मुखातून 5 वनस्पत्या बाहेर आल्या आणि या महादेवाला फार प्रिय आहेत. हे प्रत्येक वनस्पती महादेवाला अर्पण करण्याचं पुण्य आहे. दुर्वा महादेवाला अर्पण करा, महादेव खुश होतात. आपले काही कठीण अडचणीची कामं मार्गी लागतात. महादेवाला तुम्ही शमीचं पान अर्पण करा, महादेव प्रसन्न. तुम्ही महादेवाला शमी अर्पण कराल, महादेव आपल्याला धनवान बनवते. श्रद्धे पंडितजींच्या मुखातून खूप सारे उपाय, खूप साऱ्या गोष्टी आपण श्रवण करतो. मी असं ऐकलेलं आहे, शमीच्या वृक्षाला पाण्यामध्ये चमचाभर दूध टाकून जर ते दूध मिश्रित पाणी शमी वृक्षाला अर्पण केलं तर त्या शमी वृक्षाची कितीतरी कृपा आपल्यावरती होते. आणि असंही सांगितलं, अवधूतेश्वर महादेवाचं नाव घेऊन शमी वृक्षाचं पूजन केलं. शमी वृक्षाला स्पर्श करून जे पाणी खाली पडलेलं आहे त्याचा झालेला चिखल तळहातावरती घ्यावा. 2 शमीची पानं घ्यावीत आणि त्या चिखलामध्ये मातीमध्ये एकत्र एकजीव करावेत. त्याची पेस्ट जी बनते ती आपण आपल्या पोटाला लावूया. कुणी ज्यांना युरिन इन्फेक्शन, ज्यांना मूतखडा असे जे आजार आहेत, पोटाला त्याचं लेपन केलं तर अशा आजारातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ते लेपन काम करतं. हे एकच नाही, अशा कितीतरी गोष्टी आहेत. शमीच्या वृक्षाचं महात्म्य आहे, बेल वृक्षाचं महात्म्य सांगितलंय. पण महादेवाच्या मुखातून ज्या वनस्पत्या बाहेर आल्या त्याच्यामध्ये भांग, धोत्रा. धोत्र्याचं फूल महादेवाला फार प्रिय आहे. धोत्र्याचं फळ हळदीमध्ये भिजवून जर महादेवाला अर्पण केलं तर भरभरून धनधान्य लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते. धोत्र्याचं फळ चंदनामध्ये भिजवून महादेवाला अर्पण केलं तर आरोग्याची प्राप्ती होते. पण हे हळदीमध्ये, चंदनामध्ये धोत्र्याचं फळ भिजवून अर्पण करावं आणि त्यांना फळ द्यावं, याच्यासाठी माणसानं पर्वकाळ पाहिले पाहिजेत. आपली पूजा फलित व्हावी याच्यासाठी पर्वकाळ शोधून ही पूजा करा. मग कोणत्या पर्वकाळावर करावं दीदी आम्ही? सोमवारची अष्टमी, प्रदोषचा दिवस, महिन्याची शिवरात्र, असे जे पर्वकाळ आहेत या पर्वकाळावरती आपण हे जर उपाय केले, सायंकाळची भगवान शंकराची पूजा करून चंदन असेल, हळद असेल याच्यामध्ये भिजवून जर आपण धोत्र्याचं फळ महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण केलं तर हळदीमध्ये भिजवलेलं धोत्र्याचं फळ अर्पण केलं तर धनधान्य ऐश्वर्याची प्राप्ती होते. आणि चंदनात भिजवून धोत्र्याचं फळ अर्पण केलं तर आरोग्याची प्राप्ती होते, आपले आजार कमी होतात. अशा पद्धतीने धोत्र्याच्या फळाचं महत्व आहे. परमपूज्य, परम आदरणीय चिदानंद स्वामीजी महाराज सरस्वती महाराजांच्या स्वागतामध्ये आपण टाळी वाजवूयात. आदरणीय बाबांचं ठाकरे परिवाराच्या वतीनं स्वागत आहे.
सत्पुरुषांचं कथा मंडपात येणं ही महत् भाग्याची आणि पुण्याची गोष्ट आहे. आदरणीय महाराजांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा वंदन करते आणि आपण कथेला पुढे घेऊन जाणार आहोत. लक्ष द्या. देवाचं रूप अतिशय सुंदर. माझ्या शंभूचे रूप सुंदर पाच मुखाचा ईश्वर. माझ्या शंभूचे रूप सुंदर पाच मुखाचा ईश्वर. माझ्या शंभूचे रूप सुंदर पाच मुखाचा ईश्वर. माझ्या शंभूचे रूप सुंदर
हात जोडितो गिरिजावरा, ध्यास लागो तुझा निरंतर, पाचा मुखाचा ईश्वर. भगवान श्री सांब सदाशिवाचं सुंदर स्वरूप, पंचमुखाचे महादेव. महादेवाच्या 5 मुखातून 5 वनस्पती बाहेर आल्या. भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा आणि रुई. ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणतात, देवा आमच्याकडनं काही चुका झाल्या त्या तुम्ही पोटामध्ये घातल्या. पुन्हा कुठली चूक आमच्याकडनं होऊ नये याच्यासाठी आम्हाला तुमचं ज्ञान द्या. महादेवानं स्वतःचं ज्ञान दिलं या दोघांना, ब्रह्मदेवाला आणि विष्णूला. 1 महिनाभर स्वतः महादेवानं स्वतःचं ज्ञान सांगितलं. 1 महिनाभर स्वतः महादेव सांगतायत आणि ब्रह्मदेव विष्णू ऐकतात. स्वतः महादेव सांगतायत, ब्रह्माजी आणि विष्णू ऐकतात. ऐकणं त्याला श्रवण करणं म्हणतात. ऐकणं त्याला श्रवण करणं म्हणतात. आणि श्रवण केलं म्हणून त्या महिन्याला श्रावण महिना हे नाव प्राप्त झालं. श्रावण महिन्यामध्ये विशेष महादेवाचं पूजा अर्चना असतं. 4 सोमवार असतात. कुणी महिन्याचा उपवास धरतं, कुणी एक भुक्त राहतं, कुणाला नाही सहन होत 4 सोमवारचं व्रत करतात, कुणी 4 सोमवार नाही धरत 3रा सोमवारचं व्रत करतात. श्रावण महिना एवढा पवित्र महिना दुसरा कोणताच नाही. त्या काळामध्ये माणसं अभक्ष भक्षण करत नाही, डोक्याची केस कापत नाही, हाताची नख काढत नाही, पूर्ण शुद्धता. खूप छान लोक त्या काळामध्ये राहतात. तन मन सगळं भगवान परमात्माला अर्पण असतं त्या काळामध्ये. शुद्ध शाकाहारी, अभक्ष भक्षण करत नाही. श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेचा महिना का, तर स्वतः महादेव ज्ञान सांगतात, ब्रह्मदेव विष्णू ऐकतात. ऐकणं त्याला श्रवण करणं म्हणून श्रावण महिना हे नाव त्या महिन्याला प्राप्त झालं. ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणतात, देवा आता खूप काही आम्हाला मिळालं, पण आमची एक इच्छा आहे. भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा, घास, रुई, बेलपत्र, लाल चंदन, पाणी या सगळ्या सामुग्रीनं आम्हाला तुमची पूजा करायची. पण असं तुम्ही रूप धारण करा की त्या रूपाची आम्हाला तासनतास पूजा करता येईल. महादेवानं शिवलिंग स्वरूप धारण केलं आणि शिवलिंग स्वरूप महादेवाचं झाल्यानंतर ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी एवढी सुंदर महादेवाची पूजा केली. महादेवाला जल अर्पण केलं, महादेवाला पंचामृत अर्पण केलं, महादेवाचा लाल चंदनानं त्या शिवलिंगाचा शृंगार केला. भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा, घास, रुई, बेलपत्र या सगळ्या गोष्टीनं महादेवाला सजवलं. एवढी सुंदर पूजा केली. पूर्ण दिवस, पूर्ण रात्र, दिवसाचे 4 प्रहर, रात्रीचे 4 प्रहर, 8 प्रहर महादेवाची पूजा केली. ज्या पूर्ण रात्री पूजा केली तो दिवस जगामध्ये शिवरात्री म्हणून जगविख्यात झाला. नमः